लग्नाच्या 1 वर्षानंतर आशिष एकटाच अमेरिकेला गेला, कारण त्याला भरपूर पैसे कमवायचे होते. त्याला असं करण्यास त्याच्याच जवळच्या व्यक्तीने सांगितलेलं होतं. त्याचं लग्न एका गरीब घरातील मुलगी नंदितासोबत झालं होतं. आई-वडिलांनी आपल्या मुलग्याला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की तू इथेच आमच्यासोबत राहा, आपल्या वडिलांना व्यवसायात हातभार लाव. पण डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधलेल्या आशिषने आई-वडिलांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि तो गेले 3 वर्ष अमेरिकेमध्ये राहत होता. पण जेव्हा तो आपल्या गावी परत आला, तेव्हा त्याचा सामना अशा एका सत्यासोबत झाला की त्याचा नात्यांवरचा विश्वासच उडाला. त्याचबरोबर स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. आपण किती मोठी चूक केली आहे, त्याची शिक्षा त्याच्या आई-वडील व पत्नीला भोगावी लागली आहे, याची जाणीव झाली. आशिष हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील राहणारा मुलगा होता. ते 2 भाऊ होते, एक राहुल आणि दुसरा आशिष. त्याच्या वडिलांची चहाची गाडी होती. ते बरेच वर्ष हाच व्यवसाय करायचे. शिवाय शेतीचं कामही पाहायचे. आशिषच्या मोठ्या भावाचं लग्न काहीच महिन्यांपूर्वी झालेलं होतं. जशी नवीन सून घरात आली तसं घरचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं होतं. आशिषची वहिनी थोडी रागीट, तापट स्वभावाची होती. ती कोणालाही फारसं समजून घेत नव्हती. घरात सर्वांनी मात्र तिचेच ऐकावे असे तिला वाटायचे. त्यासाठी आधी तिने गोड-गोड बोलून नवऱ्याला आपल्या बाजूने करून घेतलं. त्यामुळे राहुल आपल्या बायकोचंच नेहमी ऐकायचा आणि नंतर तिने आशिषलाही आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तेव्हा आशिष सर्व काही विसरून जाऊन वहिनीच्या इशाऱ्यावर नाचत असेल. घरात ती म्हणेल ती पूर्व दिशा असायची. आई-वडील ही फार काही सुनेला बोलायचे नव्हते. ते फार साधे सरळ स्वभावाचे होते. त्यामुळेच आपल्या सुनेचे कारस्थान त्यांच्या लक्षात येत नसायचे. त्याचाच फायदा ती नेहमी घ्यायची. आता जोपर्यंत आशिषचे लग्न झाले नव्हते, त्याच्या वहिनीने त्याला त्याच्या दुष्ट जाळ्यात अडकवलेलं होतं. ती त्याला तिच्या गोड बोलण्याने एवढं प्रभावित करायची की ती जे काही सांगेल तसा तो वागायचा, बोलायचा आणि तसंच करायचा. त्यानंतर एक दिवस आशिषचे देखील लग्न नंदितासोबत झाले. तिचा स्वभाव शांत, समजूतदार होता. नंदिता ही एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, पण खूप चांगली व सरळ मुलगी होती. ती तिच्या सासरी तर आली, तिचे लग्न झाले, पण तिला कधीच तिच्या नवऱ्याचे सुख मिळालेच नाही. आशिष जेव्हाही कामावरून घरी यायचा, तेव्हा तो तिच्याशी कधीच सरळ भाषेत बोलत नव्हता. तो कामावरून यायचा, पण आधी वहिनीला भेटायचा, बोलायचा. पण आपले लग्न झालं आहे आणि नंदिता आपली पत्नी आहे, तर तिच्यासोबत 4 गोष्टी बोलाव्या, तिला वेळ द्यावा, असं कधीच त्याने केलं नाही. नंदिता आशिषची बायको असून त्याने तिच्या सोबत कधीच प्रेमाने सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी केल्या नाहीत, की तिला पत्नीचा दर्जा दिला नाही. आणि जर कधी नंदिता स्वतःहून त्याच्या जवळ जायची, त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न जर तिने केला किंवा त्याच्यावर हक्क अधिकार गाजवण्याचा प्रयत्न जर केला, तर तो तिच्यावर रागवायचा, ओरडायचा, तिच्याशी भांडायचा. 4 चौघातही तो तिचा अपमान करायचा. त्यामुळे त्याचा फायदा त्याची वहिनी नेहमीच घ्यायची. मग नंदिताला देखील काही ना काही वाईट शब्द ती बोलायची. घरातील सर्व कामे तिच्याकडून करून घ्यायची आणि बिचारी नंदिता ही आपलंच घर आहे म्हणून सर्व काही कामं अगदी आनंदाने करायची. पण त्या बदल्यात तिला फक्त प्रेमाच्या, आपुलकीच्या 4 गोष्टी ऐकण्याचं सुख हवं होतं, पण तेही तिच्या नशिबात नव्हतं. नंदिताची सासू तिला समजून घ्यायची. जेव्हा शेतात काम कमी असायचे, तेव्हा नंदिताला घरकामात त्या मदत करायच्या. पण हे मोठ्या सुनेला पटायचं नाही, म्हणून ती दीर आशिषला काहीही उलट-सुलट सांगून त्यांचे कान भरायचे व तो त्याचा राग नंदितावर काढायचा. "माझ्या आईला कामाला लावतेस का?" असं जाब विचारायचा. नंदिताला कधी तिच्या नवऱ्याचं सुख मिळालंच नाही. आशिष त्याच्या वहिनीच्या जाळ्यात अडकलेला असल्यामुळे जसं त्याची वहिनी सांगेल तसाच तो वागायचा. कधी तो त्याच्या बायकोला मारायचा, तर कधी तिला अपशब्द कसेही वापरायचा. तर कधी आशिष आणि त्याची वहिनी नंदिताला खूप त्रास द्यायचे आणि विनाकारण भांडण करायचे. हे असं खूप दिवस असंच चालू होतं. शेवटी नंदिता या त्रासाला, रोजच्या कटकटीला कंटाळलेली होती. म्हणून तिने एके दिवशी आपल्या भावाला सासरी बोलावून घेतलं. तिचा भाऊ येतो आणि ती त्याच्यासोबत माहेरी निघून जाते. पण तेव्हाही तिला कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत नाही आणि ती माहेरी गेल्यावरही आशिषला काहीच फरक पडत नाही. तर दुसरीकडे आशिषच्या वहिनीला फक्त पैशाची देणं-घेणं असतं. पण जेव्हा आशिषची नोकरी जाते, तेव्हा वहिनीला पैसे कमी पडतात.
कारण आशिष आता वहिनीला पैसे देत नव्हता. त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. म्हणून ती एक दिवस आशिषला म्हणते की तुम्हाला इथे तर नोकरी मिळत नाही, तर तुम्ही एक काम करा, अमेरिकेला जा. तेथे खूप पैसा आहे. कामही तुम्हाला लगेच तेथे मिळेल आणि पैसाही मिळेल. तर तुम्हीही तेच करा. काही महिने तिकडे जाऊन मेहनत करून पैसे कमवा. पैसे जास्त असतील तर तुमचे आणि आमचे आयुष्य खूप मजेत जाईल. मग त्यानंतर मलाही तुमच्यासोबत तिकडे घेऊन चला. आता तो वहिनीचे बोलणे टाळू शकत नाही. त्याने लगेचच त्या दिशेने हालचाल करण्यास सुरुवात केली. त्याला 1-2 महिन्यातच व्हिसा मिळतो आणि तो अमेरिकेला निघून जातो. त्यामुळे वहिनी खूप खुश असते आणि ती आशिषला सांगते की तिथे गेल्यावर जो काही पगार होईल, पैसे मिळतील ते माझ्या खात्यात जमा करा. म्हणजे मी सर्व कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकेन. त्यावर आशिष देखील हो बोलतो व तो तिकडे जाण्यापूर्वी तो आपल्या आईवडिलांची जबाबदारी त्याचा मोठा भाऊ म्हणजेच राहुल आणि त्याची वहिनी यांच्यावर सोपवून जातो. त्यांचा सांभाळ करण्याची आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर तो टाकतो आणि म्हणतो की मी परदेशातून पैसे पाठवत राहीन. तुम्ही आईबाबांची चांगली काळजी घ्या. असं बोलून आशिष जाण्यास निघतो. तेव्हाही त्याचे आईवडील आशिषला बोलत असतात की तू तिकडे अमेरिकेला जाऊ नकोस. त्यापेक्षा इथेच गावात दुसरं कोणतं तरी काम शोध किंवा मग वडिलांना व्यवसायात मदत कर. कारण आता तसंही त्यांना पहिल्यासारखं काही चहाच्या टपरीवर उभे राहून काम होत नाही. तर तू त्यांना हातभार लावलास तर बरं होईल. पण तरीही आशिष काही आईवडिलांचं ऐकत नाही. कारण त्याला तर त्याच्या वहिनीच्या गोष्टी ऐकायची सवय लागलेली असते. त्यामुळे तो आईवडिलांचे काहीच न ऐकता अमेरिकेला निघून जातो. पहिले काही महिने ठीक सर्व चालू असतं. राहुल व त्याची पत्नी, आई-वडील सर्वजण एकत्र राहत असतात आणि तिकडून आशिष देखील पैसे पाठवत असतो. पण नंतर आशिषची वहिनी तिच्या नवऱ्याला सांगते की जोपर्यंत आशिष अमेरिकेत कामाला आहे तोपर्यंत तो परत येण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांच्या नावावर जी काही शेती आणि मालमत्ता आहे ती आपल्या नावावर करून घेऊयात. त्याचा फायदा आपल्याला होईल. हे भविष्यात आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. सगळी मालमत्ता आपल्या नावावर झाली तर आपल्याकडे पैसाच पैसा असेल. त्यामुळे आपले जीवन कायमचं नेहमी सुखाने आनंदाने भरून जाईल. बायकोचं बोलणं ऐकून राहुलच्या मनातही संपत्तीचा लोभ निर्माण होतो आणि त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो तेच करतो. तहसीलमध्ये जाऊन वकिलांसोबत आधीच सगळी सेटिंग करून घेतो आणि एक दिवस आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना ऑफिसमध्ये असं सांगून घेऊन जातो की सरकारी योजना आल्या आहेत, तर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रावर सह्या कराव्या लागतील. तेव्हा ते वयोवृद्ध आईवडील आपल्या मुलावर विश्वास ठेवतात आणि फसवणुकीने त्याच्या मुलाच्या म्हणण्यानुसार ते त्यांची सर्व मालमत्ता, शेती जमीन सर्व काही मोठ्या मुलाच्या नावावर हस्तांतरित करतात. त्यामुळे राहुल व त्याची बायको खूप खुश होते आणि हे सगळं कटकारस्थान आशिषच्या वहिनीने केलेलं असतं. तिच्या डोक्यातून हे आलेलं असतं. तिनेच तिच्या नवऱ्याच्या मनात पैशांचं आमिष दाखवलेलं असतं. पण त्यानंतर मात्र सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून झाल्यावर त्यांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घराबाहेर काढून दिलं आणि घराला कुलूप लावून तेही दुसरीकडे कुठेतरी बाहेर राहायला निघून गेले. आता म्हाताऱ्या आईवडिलांच्या नावावर काहीही शिल्लक पैसे नव्हते. त्यांच्याकडे पैसा नव्हता आणि आईवडिलांकडे दुसरा कोणताही पर्याय देखील नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांच्या चहाच्या टपरीवर दोघांनी काम करायचं ठरवलं. ते दिवसभर तेथे काम करायचे व जवळच त्यांनी तेथे राहण्याची सोय देखील केली होती. जमेल होईल तसं ते काम करून ते जेमतेम त्यांचे दिवस काढत होते. त्यांना पहिल्यासारखं चहाच्या टपरीवर काम होत नसायचे, पण करणार काय, म्हणून ते आपला येणारा प्रत्येक दिवस असाच ढकलत होते. इकडे आशिषची बायको नंदिता होती. तिची ही परिस्थिती काहीशी बिकटच झाली होती. कारण काही दिवस तर तिच्या भाऊ आणि वहिनीने तिला स्वतःसोबत माहेरी चांगलं ठेवलं, पण आता ती कायमचीच माहेरी राहणार म्हटल्यावर त्यांनी नंदितासोबत भांडणं करण्यास सुरुवात केली. तुला आम्ही अजून किती दिवस सांभाळायचं आहे, तिची वहिनी तिला टोमणे मारायची. हे नंदिताच्या आईलाही कळायचं, पण सुनेकडे जाऊन त्याही लेकीसाठी काही प्रयत्न करू शकत नव्हत्या आणि तसंही प्रत्येक गोष्टीत सहन करण्याची काही सीमा असते आणि तर त्या लोकांनी हद्दच पार केली होती. त्यामुळे नंदिता एके दिवशी वैतागून ते घर सोडून घराबाहेर पडते. ती मनात ठरवते की मला काहीही काम करावं लागलं तरी चालेल, पण आता अजून अपमान सहन करून मला तिथे राहायचं नाहीये.
आता ती लोकांच्या घरी मिळेल ते काम करण्यास तयार होती, पण तिला कुठेच काही काम मिळत नाही. एक दिवस ती अशीच फिरत फिरत त्या स्टॉपजवळ येते, जेथे तिच्या सासू सासऱ्यांची चहाची गाडी असते व त्याच रस्त्याच्या बाजूला ते राहत देखील असतात. त्यांना पाहून तेव्हा तिला धक्काच बसतो. ती त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारून रडू लागते आणि विचारते की आई बाबा, तुमची ही अशी अवस्था कशी झाली आहे आणि तुम्ही ते का राहत आहात? मग सासू आणि सासरे नंदिताला त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल, मोठ्या सुनेच्या वागण्याबद्दल सर्व काही सांगतात व हेही सांगतात की तुझा नवरा अमेरिकेला निघून गेला आहे आणि तुझ्या जाऊबाईंनी आणि आमच्या मोठ्या मुलाने आमची फसवणूक करून सर्व जमीन मालमत्ता त्याच्या नावावर करून आम्हाला घराबाहेर काढलं आहे. आता आम्ही दोघे इकडे तिकडे फिरत राहतो. चहाच्या टपरीवर चहा विकून कसा तरी आमचा उदरनिर्वाह करत आहोत. हे ऐकून नंदितालाही खूप वाईट वाटतं, म्हणून ती तिच्या सासू सासऱ्यांसोबत अशा परिस्थितीत देखील राहू लागते. त्यांना तेथे राहून मदत करते. तर कधी कधी नंदिता ट्रेनमध्ये मिळेल त्या छोट्या मोठ्या वस्तू विकून आपल्या सासू सासऱ्यांचं व स्वतःचं पोट भरत असते, त्यांची सेवा करत असते. ते लोक चहा टपरीच्या बाजूला एका कोपऱ्यात फुटपाथवर ताडपत्रीच्या साह्याने एक छोटी झोपडी बांधून रात्र तेथेच घालवायचे. असंच काही महिने निघून जातात. त्यानंतर जेव्हा आशिष अमेरिकेतून आपल्या मायदेशी भारतामध्ये परतलेला असतो, तेव्हा त्याला घराला कुलूप लावलेलं पाहून तो आश्चर्यचकित होतो आणि तो त्याच्या वहिनीला आणि भावाला फोनही लावतो, पण त्यांचे फोन काही लागत नाहीत. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर त्यांच्याकडून कळतं की तुझा भाऊ आणि वहिनी हे घर जमीन विकून कुठे गायब झाले आहेत माहिती नाही. ते आता इथे राहत नाहीत आणि तुझ्या आईवडिलांना तुझ्या वहिनीने धक्के देत घरातून हाकलून दिलं आहे. ते बिचारे दोघेजण चहाच्या टपरीवर आपला उदरनिर्वाह कसाबसा करत आहेत. फारच हतबल वाईट अवस्था त्यांची झाली आहे. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला धक्काच बसला की मी माझ्या वहिनीच्या हितासाठी व तिने सांगितलं म्हणून माझ्या बायकोला व घर सोडण्यास देखील भाग पाडलं होतं. तिला नेहमी खूप त्रास दिला, प्रेमही मी कधी देऊ शकलो नाही आणि आज तिनेच माझ्या आईवडिलांना बेघर केलं आहे. या वयात त्यांना काम करावं लागत आहे, पण आता मी काय करू, असं म्हणत तो त्याच्या कपाळावर हात मारत खाली बसला होता. आता तो आपल्या आईवडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडतो. त्यांच्या चहाच्या टपरीवर पोहोचला. तो त्यांच्या आईवडिलांजवळ जातो आणि त्यांना पाहून ढसाढसा रडू लागतो. त्याचवेळी त्याची बायको नंदिता चहाचं सामान आणायला गेलेली असते, पण ती जेव्हा तिच्या नवऱ्याला समोर पाहते तेव्हा धावतच त्याच्याजवळ येते व रडू लागते. ती तिच्या नवऱ्याचा आजही तितकाच सन्मान करत असते जितका ती आधी करत होती, पण आशिषनेच त्याच्या वहिनीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून स्वतः त्याच्या बायकोला त्याने नाकारलेलं होतं. पण आजही बायकोचं त्याच्यावरचं प्रेम पाहून त्याला त्याची चूक कळू लागते आणि त्याचेही अश्रू अनावर होतात. त्याला त्याच्या चुकांवर पश्चाताप होत होता. आशिषचे आईवडील त्याला सांगतात की बेटा, तुझ्या भावाने आणि वहिनीने आमच्यासोबत खूप चुकीचं केलं. सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि तुझा हिस्साही त्या लोकांनी काढून घेतला, पण तूही त्यावेळेस आमचं काही ऐकलं नाहीस. आम्ही देवाचे आभारी आहोत की आमची लहान सून आम्हाला चांगली आणि निर्मळ मनाची भेटली, नाहीतर आज आम्ही इथेच असेच भुकेने व्याकुळ होऊन मेलो असतो. तू तर सुनेला नाकारलं होतं, पण तरीही ती आजही तुला तोच मान सन्मान देत आहे, तुझा आदर करते व आम्हाला आई वडील समजून आमच्या सोबत गेले कित्येक महिने ती आमच्याबरोबर सर्व त्रास सहन करून इथे राहत आहे. खरंच अशी सून कुठे शोधूनही सापडणार नाही. हे ऐकून आशिषला देखील वाईट वाटतं आणि तो त्याच्या बायकोला नंदिताला बोलतो की मी केलेल्या सर्व चुकांची मला खूप लाज वाटत आहे. प्लीज मला माफ कर. मी तुला समजू शकलो नाही. प्लीज मला माफ कर. तर नंदिता त्याला म्हणते की यात तुमची काहीच चूक नाही. तुम्हाला तुमच्या वहिनीने तिच्या जाळ्यात अडकवून ठेवलं होतं. आता तुमचे डोळे उघडले आहेत. तुम्हाला तुमची चूक कळली आहे. आमच्यासाठी यापेक्षा काहीच चांगलं असूच शकत नाही. तुम्ही सुद्धा आता सर्व विसरून जा. आशिष म्हणतो की आता तुम्हाला हे काम करण्याची काहीच गरज नाही. माझ्यासोबत चला. इथून आपण दुसरे कोणते तरी काम करू, मेहनत करू. पण आशिषकडे आता पैसेही नव्हते, कारण त्याने तर आजपर्यंत जे काही पैसे कमावलेले होते ते त्याने त्याच्या वहिनीच्या खात्यात जमा केले होते. तेव्हा आई वडील म्हणतात की नको बेटा, आपण आपली चहाची टपरी चांगली चालवू. तूही इथे हातभार लाव, त्यातून आपल्याला फायदा होईल. ज्या चहाच्या गाडीमुळे आमचे इतके दिवस निभाव लागू शकला, आज ते काम सोडायला नको. त्यावर आशिष बोलतो ठीक आहे, तुम्ही बोलत आहात तसंच करू, पण मी या कामासोबत अजूनही काही छोटे मोठे काम मिळतं का ते बघतो.
मग आशिष स्टेशनवर हमालीचे काम करतो व जसा वेळ मिळेल तसा तो इकडे नंदिताला चहाच्या टपरीवर मदत देखील करत असतो. त्यानंतर ते इथेच जवळपास छोटी खोली घेऊन राहतात. आशिष आपल्या घरच्यांचा आणि स्वतःचा खर्च प्रामाणिकपणे भागवत असतो. आता 4 लोकांचा खर्च भागवणं खूप मोठे आव्हान होतं. पण हळूहळू हे असेच दिवस चालू राहिले होते. आई बाबा यांचे आता वय झाल्यामुळे ते अलीकडे घरीच थांबत असायचे, तर नंदिता चहाची टपरी सांभाळायची. अगदी कधी तर आशिषचे आईवडील टपरीवर येऊन बसायचे. आता आशिषला मिळालेल्या पैशातून त्याने चहाची टपरी, चहाची गाडी थोडी चांगली करून घेतली होती व अजूनही चांगली क्वालिटी देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे दुकान चांगले चालू लागले आणि आता पैशाची बचत देखील होऊ लागली. हळूहळू आता काही वर्षातच त्यांनी एक छोटीशी जागाही विकत घेतली होती. हळूहळू ते आता काही पैसे बाजूला ठेवू लागले होते. खूप मेहनत करून त्यांनी त्या जागेवर एक घरही छोटंसं बांधलं होतं व चहाचं नवीन दुकानही केलं होतं. त्यासोबतच वडापाव, भजीही ठेवण्यास आता सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची खूप चांगली कमाई देखील होऊ लागली होती. त्यांची सगळ्यांची मेहनत आणि त्यांच्या कामावरील असलेले प्रेमामुळे व नंदिता व त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे लोकांचे त्यांच्याशी संबंध चांगले बनले होते. अनेक लोक त्यांना मदतही करायचे. आता आशिषकडे इतकी संपत्ती होती जितकी त्याच्या भावाने फसवणूक करून त्याच्याकडून हडप करून घेतली होती. तर तिकडे राहुल आणि त्याची बायको त्या लोकांची संपत्ती, त्यांच्या जवळचा पैसा जेव्हा संपत आला तेव्हा त्या दोघांना घरातून हे सांगून हाकलवून देण्यात आलं की जे आपल्याच भावाचे होऊ शकले नाहीत ते आमचे काय होणार. आणि जेव्हा त्यांच्याकडे पैसा होता तेव्हा त्यांना मान होता, पण जसा पैसा देणं कमी झालं, पैसा संपत आला, तसं त्यांचं वागणं देखील बदललं. खरंच आहे असं म्हणतात ना की तुम्ही जे काही कराल तेच तुम्हाला परत मिळेल, आणि झालंही अगदी तसंच. त्यांनाही घराबाहेर हाकलून देण्यात आलं. आता ते लोकही इकडे तिकडे ठोकर खात फिरायला मजबूर झाले होते. एक एक पैशासाठी तळमळू लागले होते. 2-2 दिवस त्यांना खायला मिळत नव्हतं. पाणी पिऊन पिऊन आपली ते भूक भागवत होते. जसं त्यांनी त्यांच्या आईवडिलांसोबत केलं, जे नंदितासोबत केलं, आज त्यांना तेच दिवस पाहायला मिळत होते. ते त्यांच्या गावी आले होते. तेथे काही मदत मिळते का ते त्यांनी पाहिलं, पण गावात त्यांना कोणीच मदत केली नाही. एके दिवशी ते त्यांच्या चहाच्या टपरीवर गेले तर तेथे चहाचं छान मोठं दुकान झालं होतं. तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मग दोघेही आशिषकडे जातात. तेथे आई बाबा देखील बसलेले असतात. त्यांना पाहून राहुलची बायको तिच्या सासू सासऱ्यांच्या चरणी आशीर्वादासाठी नतमस्तक होताच आशिष त्यांना थांबवतो आणि म्हणतो, वहिनी, दूर राहा माझ्या आईवडिलांपासून आणि माझ्या आईबाबांना स्पर्श देखील करू नका. केवळ पैशांसाठी तुम्ही काय केलं होतं? पैशांसाठी तुम्ही त्यांना बेघर केलं होतं. तुम्ही माझ्या लक्ष्मीसारख्या बायकोपासून मला दूर केलं. एवढंच नव्हे तर तुम्ही माझी संपत्ती देखील बळकावली. आता इथे तुम्ही दोघे काय करायला आला आहात? येथून तुम्ही लोक जाऊ शकता. तुमचा आमच्याशी काहीही संबंध नाही. पण त्यांची वाईट अवस्था लक्षात घेऊन नंदिताचे सासू सासरे म्हणतात की आशिष, त्यांच्याकडून चूक झाली आहे. याआधी तुझ्याकडून देखील चूक झाली होती. शेवटी काहीही असो, हा तुझा भाऊ आहे. जे व्हायचं होतं ते झालं. आता त्यांना माफ कर. यावर आशिषची पत्नी नंदिता देखील म्हणते की हो, आई बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते कसेही असले तरी ते आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत आणि मला वाटतं त्यांना त्यांची चूक समजली असेल तर त्यांना माफ करा व यांनाही काही छोटा मोठा उद्योग सुरू करून द्या. त्यांनी आपल्यासोबत जे काही केलं त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. शेवटी काहीही झालं तरी आजही मला त्यांचा आदर आहे. जी चूक त्यांनी केली ती तुम्ही करू नका. मग हळूहळू आशिषचा देखील राग शांत झाला. त्यालाही कळून चुकतं की जे घडलं आहे आता ते आपण दुरुस्त तर करू शकत नाही ना. आणि मग तो स्वतःचे काही पैसे गुंतवून मोठ्या भावासाठी काम सुरू करतो व त्याचा भाऊ देखील मन लावून काम करतो आणि आपल्या कुटुंबासोबत मोठ्या प्रेमाने राहतात सर्वजण. तेव्हा आईवडिलांना ते पाहून खूप समाधान वाटते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.